भरतीच्या रिक्त जागा पुन्हा एकदा मागवल्या आहेत, परंतु मागच्या वर्षाचा इतिहास आपण बघितला तर आतापर्यंत 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या जागा आणि कधी जाहिरात येईल, कधी परीक्षा होईल अशी आपल्याला बोगस आश्वासनं मिळाली आहेत. आता सुद्धा तेच चालू आहे. 8 दिवसापूर्वी 13,500 जागा भरायचं असं सांगितलं, आता लगेच 14,000चा आकडा आला. आपल्याला फक्त फसवलं जात आहे, चुकीचे मोगम आश्वासनं दिले जात आहेत आणि ते जर थांबवायचं असेल तर आपल्याला एकजूट दाखवली पाहिजे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात. जर आपण असं एकमतानं ठरवलं की आम्हाला निवडणुकावर बहिष्कार टाकायचा आहे, तर आपले 7 ते 8 लाख विद्यार्थी आहेत आणि एवढ्या सगळ्यांनी जर फक्त एकजूट दाखवली तर शासन आपली जाहिरात निवडणुकांच्या आधीच काढेल. दुसरा त्यांच्याकडे कोणताही उपाय राहणार नाही आणि त्याशिवाय जागा सुद्धा होणार नाही. सगळ्यांनी तेवढी गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वर्षी फडणवीस साहेबांना जुलै महिन्यात सांगितलं होतं की आपल्याला जाहिरात काढायची, ही भरती झाल्यावर लगेचच ती काढली नाही. मागच्या वर्षी ऑगस्टच्या तुम्ही बातम्या बघा की पोलीस भरती घ्यायची असं त्यांनी सांगितलं, परंतु 7,500 जागा होत्या तेव्हा त्या सुद्धा आल्या नाहीत. त्यानंतर 10,000 पदं भरू म्हणले, 10,000 पदं डिसेंबरमध्ये भरू म्हणले, मग फेब्रुवारी म्हणले, मग एप्रिलमध्ये म्हणले की आपल्याला पावसाळ्यापूर्वीच मैदानी चाचणी घ्यायची, पण ती सुद्धा झाली नाही. आणि आता 15 सप्टेंबर सांगतायत, पण 15 सप्टेंबरला सुद्धा आपली मैदानी चाचणी चालू होणार नाही. कारण जाहिरात काढणं, तुमच्या अर्जांची छाननी करणं, अर्ज भरून घेणं आणि हॉल तिकीट काढणं ह्या गोष्टीला कमीत कमी 2.5 महिने लागतात. म्हणून 15 सप्टेंबरची सुद्धा तारीख विसरून जा. आणि जो आकडा बदलतोय सतत 7,500, 10,000, 11,000, 13,000, 14,000 हे फक्त आश्वासनं आहेत. आतापर्यंत 5 वेळा रिक्त जागा मागवल्यात, परंतु काहीही हालचाल झाली नाही. आता एकच उपाय आहे, जर आपण निवडणुकांवर बहिष्कार टाकू हे जर हत्यार वापरलं आणि सगळ्यांनी एकजूट दाखवली तर 100% शासनाला जाहिरात काढावी लागणार आहे. नाक दाबलं की तोंड उघडतं, हे फक्त लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमची तयारी ठेवा, एकजूट ठेवा. आपला कोणता पक्ष नाही, जात धर्म हे जरा बाजूला ठेवा. आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी संघटनेनं आवाज उठवल्यावर आतापर्यंत इतिहासात खूप मोठे बदल झालेले आहेत. आपल्याला फक्त जाहिरात काढायची, जी नंतर 7-8 महिन्यानं काढणार आहेत किंवा तुम्हाला नुसते आश्वासन देणार आहेत. तुमचा वेळ व्हायला चाललाय, ते जर जाऊ द्यायचं नसेल तर फक्त एकजूट दाखवायची आहे आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आपली एकजूट सगळ्यांनी दाखवा. जय हिंद.